नमस्कार. श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आणि मी सुट्टीसाठी 15 दिवस माहेरी आलेली आहे. आणि माहेरी आल्यानंतर आम्ही इथे नवीन शेत पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि या शेतामध्ये 2 दिवसापूर्वीच डाळिंबाची लागण त्यांनी केलेली आहे. आणि इथे या डाळिंबाची लागण केल्यानंतर त्यांनी पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे. आणि प्रत्येक रोपाला इथे ठिबकद्वारे पाणी दिलं जातं. आणि या डाळिंबाची रोपे आत्ता खूप छोटी छोटी आहेत. तर याची वाढ आपण कधी होती ते पाहणार आहोत. ज्यावेळेला पुढच्या वेळेस येईल तेव्हा ही डाळिंबाची रोपे मोठी झालेली असणार. तर हे शेत पाहण्यासाठी मी, आई, सूर्यकांत, ओमदत्त, अथर्व आणि आम्ही सर्वजण हे शेत पाहण्यासाठी आलेलो आहोत. खूप छान आणि मस्त आहे हे शेत. आता सायंकाळचे 5:30 वाजत आलेले आहेत. आणि आम्ही इथे दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि हे डोंगरावरती शेत आहे. आणि या ठिकाणी भरपूर अशा पवनचक्क्या आहेत. आणि खूप उंचावर असलेलं हे ठिकाण आहे, त्यामुळे इथे बऱ्याच पवनचक्क्या आहेत. आणि पावसाळ्यात हे दृश्य पाहण्यासारखं असतं. आणि हिरवगार गवतसुद्धा असतं. खूप छान निसर्ग सौंदर्य येथे पाहायला मिळतं. आत्ता सध्या उन्हाळा असल्यामुळे हे गवत वाळलेलं आहे. आणि खूप मोठं असं हे शेत आहे. या टेकडीवरून पाहिल्यानंतर आपल्याला जवळपासची गावे सुद्धा दिसतात. आणि सायंकाळच्या वेळी लाईट लागलेल्या सुद्धा दिसतात. तर मांजर्डे, मोराळी ही गावे या टेकडीवरून दिसतात. आणि येथून खाली पाहिल्यास निसर्ग सौंदर्य तर खूप छान दिसतं. दिवस मावळायच्या वेळेला तर खूप दृश्य छान दिसतं. थोडक्यात सन पॉईंटच म्हटलं तरी चालेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.